नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के हमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक जेजूरकर जी आहे आपलं सहर्ष स्वागत करतो. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण सहकारी तत्वांचा अर्थ आणि व्याख्या समजावून घेतलेली होती. आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला सहकाराची जी मूलभूत तत्त्वे आहेत, सहकाराची जी पुनर्निर्धारित तत्त्वे आहेत ते अभ्यासायचे आहेत. तत्पूर्वी सहकारी तत्वांचा जो अर्थ आहे तो आपण पुन्हा एकदा अभ्यासणार आहोत, की ज्यामध्ये सहकारी तत्त्वे म्हणजे सहकारी संस्थांची उद्दिष्टे, ध्येयधोरणे, कार्यपद्धती, भविष्यकालीन यशस्वी वाटचाल, व्यवस्थापन इत्यादींबाबतच्या मार्गदर्शक नियमांचा संच होय. याचा अर्थ असा होतो की तत्त्वे म्हणजे नियम, अटी की ज्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दैनंदिन स्वरूपाच्या व्यवस्थापनामध्ये अवलंबली जातात, की ज्या माध्यमातून सहकारी संस्थेचा विकास झालेला आपण या ठिकाणी बघू शकतो. सहकारी तत्त्वे याचा अर्थ काय, की सहकारी संस्थांची जी उद्दिष्ट आहेत, जी ध्येय धोरणे आहेत, कार्यपद्धती असणार आहे किंवा भविष्यकालीन यशस्वी वाटचाल जी असणार आहे आणि सहकारी संस्थांचं जे व्यवस्थापन आहे इत्यादींबाबतचे जे नियम आहेत, या सर्व नियमांनाच सहकाराची तत्त्वे म्हणून त्या ठिकाणी ओळखले गेलेलं आहे. आणि सहकारी संस्था उत्तम व यशस्वीरित्या चालवण्यासाठी काही मार्गदर्शक नियम त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. कुठलीही संस्था जर यशस्वीरित्या चालवायची असेल तर त्यासाठी नियम असणं गरजेचं असतं, अटी असणं गरजेचं असतं, की ज्या माध्यमातून संस्था व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालवू शकतात आणि विकासाच्या दिशेने वाटचाल करू शकतात. आणि म्हणून कुठल्याही व्यवसाय संघटन प्रकाराला तर यशस्वीपणे वाटचाल करायची असेल तर नियमांची आवश्यकता असते आणि या नियमांचा संच म्हणजे थोडक्यात सहकारी तत्त्वे हा अर्थ आपण लक्षात घेऊ शकता. आणि याच मार्गदर्शक नियमांना सहकाराची तत्त्वे असे म्हटले जाते आणि ह्याच नियमांनाच सहकाराची तत्त्वे म्हणून ओळखले गेलेलं आहे. ही तत्त्वे संस्थेने ठरविलेली ध्येय उद्दिष्टे गाठण्यासाठी उपयुक्त व मार्गदर्शक ठरतात. म्हणजे योग्य ठिकाणापर्यंत जर पोहोचायचं असेल तर या नियमांचा जर त्या ठिकाणी अवलंब केला तर निश्चितपणे या माध्यमातून योग्य पद्धतीने योग्य ठिकाणापर्यंत आणि योग्य वेळेमध्ये पोहोचणं त्या ठिकाणी शक्य होतं. आणि म्हणून सहकारी संस्थेची जी उद्दिष्ट आहेत ही पूर्ण करण्याकरिता सहकारी तत्त्वांचा वापर जर केला तर त्या ठिकाणी निश्चितपणे ही उद्दिष्टे, ध्येय धोरणे त्या ठिकाणी गाठणं त्या ठिकाणी सोयीस्कर होतं, हे यातनं आपलं लक्षात घ्यायचं आहे. या सहकार्याच्या तत्त्वांशिवाय सहकारी संस्था यशस्वीपणे कामकाज करू शकणार नाहीत आणि व्यवहारात सहकारी तत्त्वांचा यशस्वीपणे वापर करण्यावरच सहकारी चळवळीचे यश व भवितव्य हे अवलंबून असते. आणि म्हणून सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सहकारी तत्त्वांचा अवलंब त्या ठिकाणी केला जातो आणि यावरच सहकारी चळवळ जी आहे की जी सुरू झालेली आहे तिचं यश आणि भवितव्य अवलंबून आहे, हे आपण लक्षात घेतलेलं आहे. तर हा आपण थोडक्यात सहकारी तत्त्वांचा अर्थ आपण लक्षात घेतला आहे. त्यानंतर सहकारी तत्त्वांच्या ज्या व्याख्या आहेत त्यामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार संघटना 1966 नुसार त्या ठिकाणी जी व्याख्या देण्यात आलेली आहे, की ज्यामध्ये सहकारी चळवळीच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी नितांत आवश्यक असणाऱ्या व्यवहार्य नियमांना सहकाराची तत्त्वे असे म्हणतात. म्हणजे सहकारी चळवळीची जी उद्दिष्ट आहेत ती प्राप्त जर करायची असतील तर त्या ठिकाणी नितांत आवश्यक असणाऱ्या व्यवहार्य नियमांना, आवश्यक असणारे जे व्यवहार्य नियम आहेत, व्यावहारिकदृष्ट्या ज्या नियमांची आवश्यकता आहे त्या सर्व व्यवहार्य नियमांचा जो संच आहे किंवा सर्व व्यवहार्य नियमांनाच त्या ठिकाणी एकत्रितरित्या सहकाराची तत्त्वे म्हणून ओळखलं गेलेलं आहे, की आंतरराष्ट्रीय सहकार संघटना 1966 नुसार ही व्याख्या आपल्याला देण्यात आलेली आहे. त्यासोबतच डॉक्टर डी कर्वे यांनी देखील सहकार्याची व्याख्या दिलेली आहे, सहकारी तत्त्वांची व्याख्या दिलेली आहे, की ज्यामध्ये सहकारी चळवळीच्या उद्देशांची पूर्तता करण्यासाठी करण्यात येणाऱ्या व सहकारी कार्यांचे संघटन व नियमन करण्यासाठी केलेले नियम म्हणजे सहकारी तत्त्वे होत. या व्याख्येतूनही आपल्याला त्या ठिकाणी अर्थ समजतो आहे की सहकारी संस्था ह्या सहकारी चळवळीच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्थापन झालेल्या आहे आणि सहकारी चळवळीचा जो उद्देश आहे त्याची पूर्तता करण्याकरिता करण्यात येणाऱ्या ज्या नियमांचा किंवा करण्यात येणाऱ्या व सहकारी कार्याचे संघटन व नियमन करण्यासाठी केलेले नियम
म्हणजेच सहकारी तत्वे होय. अशा पद्धतीचा अर्थ या ठिकाणी लक्षात घेतला आहे. अशा पद्धतीची व्याख्या ही डॉक्टर टी जी कर्वे यांनी दिलेली आहे की सहकारी चळवळीच्या उद्देशांची पूर्तता करण्यासाठी करण्यात येणाऱ्या व सहकारी कार्यांचे संघटन व नियमन करण्यासाठी केलेले नियम म्हणजे सहकारी तत्वे होत. या पद्धतीने आपण सहकारी तत्वांच्या व्याख्या अभ्यासलेल्या आहेत. त्यासोबतच सहकारी तत्वे ही जी आहेत की ही दोन विभागात त्या ठिकाणी विभागलेली आहेत की ज्यामध्ये सहकाराची पुनर्निर्धारित मूलतत्वे आणि सर्वसामान्य तत्वे. आजच्या तासाला आपण या ठिकाणी सहकाराची जी पुनर्निर्धारित मूलतत्वे आहेत या ठिकाणी अभ्यासणार आहोत. मग सहकाराची मूलतत्वे अभ्यासत असताना की ज्यामध्ये 7 मूलतत्वे या ठिकाणी आपण अभ्यासायची आहेत की आंतरराष्ट्रीय सहकार परिषद की ज्यामध्ये 7 पुनर्निर्धारित तत्वांना मान्यता त्या ठिकाणी मिळालेली आहे. की साधारणपणे आपण जर बघितलं की जगातील सर्व ज्या सहकारी संस्था आहेत ह्या इंग्लंडमधील मॅचेस्टर येथे 1995 झालेल्या आंतरराष्ट्रीय सहकारी परिषदेत पुनर्निर्धारित केलेल्या तत्वानुसार कार्य करतात. म्हणजे सर्व जर आपण सहकारी संस्था जर बघितल्या तर या इंग्लंडमधील मॅचेस्टर येथे झालेल्या 1995 झालेल्या सहकारी परिषदेत पुनर्निर्धारित केलेल्या तत्वानुसार त्या ठिकाणी कार्य करत आहेत हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आता या ठिकाणी सहकाराची पुनर्निर्धारित तत्वे मूलतत्वे जी दिलेली आहेत की ज्यामध्ये आपल्याला खुले व ऐच्छिक सभासदत्व, त्यासोबतच लोकशाही किंवा सभासदांचे लोकशाही नियंत्रण, त्यासोबतच सभासदांचा आर्थिक सहभाग, स्वायत्तता व स्वातंत्र्य, शिक्षण, प्रशिक्षण आणि माहिती, त्यासोबतच सहकारांतर्गत सहकाराचे तत्व, सामाजिक बांधिलकी या प्रकारच्या पुनर्निर्धारित मूलतत्वांचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. मग यामधील पहिलं जे तत्व आहे की खुले व ऐच्छिक सभासदत्व की ज्यामध्ये खुले व ऐच्छिक सभासदत्व या तत्वानुसार सहकारी संस्थेमध्ये कुठल्याही व्यक्तीला त्या ठिकाणी सहकारी संस्थेचं जे सभासदत्व आहे ते त्या ठिकाणी बहाल केलं जातं. त्या की ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव हा त्या ठिकाणी केला जात नाही. जात, वर्ण, धर्म, पंथ, भाषा किंवा आर्थिक परिस्थिती ही काहीही असो तरी सहकारी संस्थेमध्ये कुठल्याही समाजातील व्यक्तीला सहकारी संस्थेमध्ये सभासद म्हणून सामावून घेतलं जातं. त्यासोबतच जी व्यक्ती सभासदत्वाच्या सर्व अटी व नियमांची पूर्तता करते अशा व्यक्तीला सहकारी संस्थेचे सभासद होता येते. तर अशा पद्धतीने सहकारी संस्थांमध्ये खुले व ऐच्छिक सभासदत्व हे प्रत्येक सभासदाला बहाल करण्यात येत असतं. हे सहकारी संस्थेचं पहिलं पुनर्निर्धारित मूलतत्व म्हणून त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर बघितलं की सहकारी संस्थेचे सभासदत्व हे सर्वांसाठी त्या ठिकाणी खुले असते, ऐच्छिक व खुले असते. सहकारी संस्थेमध्ये कोणत्याही पात्र व्यक्तींना त्या ठिकाणी सभासद होता येते. कोणत्याही व्यक्तीस सभासदत्वासाठी सक्ती केली जात नाही. सहकारी संस्थेचे सभासदत्व स्वीकारणं किंवा संस्था सोडून जाणे हे पूर्णतः व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून असते आणि संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस सभासद होता येते. की ज्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे की जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा, वर्ण, आर्थिक स्थिती इत्यादी कारणांवरून प्रवेश नाकारला जात नाही आणि जी व्यक्ती सभासदत्वाच्या सर्व अटी आणि नियम त्या ठिकाणी पूर्ण करते अशा व्यक्तीला सहकारी संस्थेमध्ये सभासदत्व बहाल केलं जातं. हे पहिलं त्या ठिकाणी पुनर्निर्धारित मूलतत्व आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे की ज्या माध्यमातून आपल्याला समजलेलं आहे की समाजातील कुठलीही व्यक्ती या सहकारी संस्थांमध्ये सभासदत्व प्राप्त करू शकते. त्यानंतर सहकारी संस्थेचं जे दुसरं पुनर्निर्धारित मूलतत्व आहे की ज्यामध्ये सभासदांचे लोकशाही नियंत्रण. आपल्याला माहीत आहे की सहकारी संस्था ही लोकशाही संस्था आहे की लोकशाहीच्या माध्यमातून सहकारी संस्थेचं जे व्यवस्थापन आहे ते त्या ठिकाणी पार पडलं जातं की ज्या माध्यमातून सहकारी संस्था या लोकशाही संस्था आहेत त्यांचे नियंत्रण सभासदांमार्फत होते. सहकारी संस्था या कोणाच्या माध्यमातून नियंत्रित केल्या जातात? सभासदांच्या माध्यमातून. आणि मग हे सभासद काय करतात की व्यवस्थापन समितीची त्या ठिकाणी नेमणूक करतात आणि त्या व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून या सहकारी संघटना, सहकारी संस्था या कार्य करत असतात. आणि यामध्ये खरं तर बघितलं तर या ठिकाणी सभासदांची भूमिका यामध्ये खूप महत्त्वाची ठरते. का तर सहकारी संस्थेचा सर्व कारभार हा लोकशाही पद्धतीने चालवावा असे या तत्त्वाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे
की सहकारी संस्था लोकशाही पद्धतीने चालविल्या जाव्यात आणि प्रत्येक सभासदाला एक व्यक्ती एक मत या प्रकारचा मताचा अधिकार आहे, मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे की सहकारी संस्थांमध्ये प्रत्येक सभासद हा त्या ठिकाणी आपलं मत त्या ठिकाणी देऊ शकतो की एक व्यक्ती एक मत हा जो सहकारी संस्थेमध्ये मतदानाचा अधिकार प्रत्येक सभासदाला देण्यात आलेला आहे की ज्या अनुषंगाने संस्थेचा दैनंदिन कारभार पाहण्यासाठी सभासदांनी निवडून दिलेल्या व्यवस्थापन समितीमार्फत त्या ठिकाणी या सहकारी संस्थांचं जे दैनंदिन कामकाज आहे ते त्या ठिकाणी चालविलं जात असतं. कदाचित तुम्ही या व्यवस्थापन समितीलाच संचालक मंडळ म्हणून देखील तुम्ही ओळखू शकता. त्याचबरोबर संस्थेतील सर्व निर्णय हे त्या ठिकाणी सामूहिकरित्या त्या ठिकाणी घेतली जातात आणि वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सर्व निर्णय हे सभासद अंतिम निर्णय त्या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी घेत असतात आणि यातून सभासदांचे जे लोकशाही नियंत्रण आहे हा हेतू साध्य होण्यास त्या ठिकाणी मदत होते. म्हणजे सहकारी संस्थेचं जे नियंत्रण आहे हे सभासदांकडनं त्या ठिकाणी नियंत्रित ॲक्च्युली सभासदांकडनं हे सर्व नियंत्रण त्या ठिकाणी ठेवलं जातं. सहकारी संस्थेमध्ये सर्व सभासद त्या ठिकाणी सहकारी संस्थेच्या विकासासाठी कार्य करत असतात आणि वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे की ज्यामध्ये अनेक प्रस्ताव त्या ठिकाणी मांडले जातात की ज्या माध्यमातून योग्य ठराव त्या ठिकाणी संमत करण्याचं काम या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांच्या वतीने केलं जात असतं. तर अशा पद्धतीने सभासदांचे लोकशाही नियंत्रण हे या सहकारी संस्थांवरती असतं आणि हे दुसरं तत्त्व आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. त्यानंतर तिसरं तत्त्व जे असणार आहे की सभासदांचा आर्थिक सहभाग. सभासद सहकारी संस्थांच्या भांडवलात सहभाग घेतात आणि लोकशाही पद्धतीने त्यांचे नियंत्रण करतात. त्यासोबतच सहकारी संस्थेने भांडवल किंवा भांडवलाचा मोबदला म्हणून जास्त व्याज देणे योग्य नाही. जास्त व्याज देण्यासाठी जास्त नफा मिळवणे आवश्यक ठरते. म्हणजे सहकारी संस्था नफा मिळवण्यासाठी स्थापन केल्या जात नाही तर सेवा देण्यासाठी स्थापन केल्या जातात. मग सहकारी संस्थेला जर जास्त व्याज देणं जर शक्य होत नसेल तर सहकारी संस्था जास्त नफाही मिळवू शकत नाहीत आणि म्हणूनसाठी सहकारी संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी जास्त व्याज देणं हे त्या ठिकाणी शक्य होत नाही किंवा जास्तीचा लाभांश देणं देखील या सहकारी संस्थांना त्या ठिकाणी शक्य होत नाही. का तर निश्चितपणे सहकारी संस्थांचा मूळ हेतू हाच आहे की सभासदांना आणि समाजाला त्या ठिकाणी सेवा देण्याचं काम या सहकारी संस्थांच्या माध्यमातून केलं जातं आणि जास्त व्याज देण्यासाठी जास्त नफा मिळवणे आवश्यक असते आणि म्हणून सहकारी संस्थेने भांडवलावर मर्यादित व्याज द्यावे. संचालक मंडळ सभासदांच्या वार्षिक सभेत भांडवलावर किती व्याज व लाभांश द्यावे याची शिफारस करतात. म्हणजे सभासदांना किती व्याज द्यायचं, सभासदांना किती लाभांश द्यायचा याची शिफारस ही संचालक मंडळाकडनं किंवा व्यवस्थापन जी समिती आहे तिच्याकडनं त्या ठिकाणी शिफारस केली जाते आणि संचालक मंडळाने सुचविलेल्या व्याजाच्या व लाभांशाच्या दरात सभासद कपात सुचवू शकतात. म्हणजे संचालक मंडळाने जर व्याजाची किंवा लाभांशाची जर काही शिफारस केली असेल तर त्यामध्ये सभासद त्या ठिकाणी काही बदल सुचवू शकतात किंवा सभासदांच्या वतीने त्या ठिकाणी व्याजाचा दर किंवा लाभांशाचा जो दर आहे त्यामध्ये कपात सभासदांच्या वतीने सुचवली जाते किंवा व्याज देण्याबद्दलचा जो ठराव आहे तो देखील सभासद फेटाळू शकतात. तो देखील ठराव हा रद्द केला जाऊ शकतो सभासदांच्या वतीने. त्यासोबतच सहकारी संस्थांनी भांडवलावर व्याज दिले पाहिजे असा याचा अर्थ नसून भांडवलावर व्याज द्यायचे असेल तर ते मर्यादित प्रमाणात द्यावे. कारण सहकारी संस्थेमध्ये मूळ हेतू हा सेवा देणं आहे. भांडवलावर जर व्याज द्यायचं असेल तर ते कमी प्रमाणात द्यावे, मर्यादित प्रमाणात द्यावे ही अपेक्षा त्या ठिकाणी असते आणि मर्यादित यापुढील सहकार्याची तत्त्वे आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत.